तर नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहे आपल्या मंडळाच्या कामासाठी प्रिंटिंगच्या, आणि आपल्या बाप्पासाठी फक्त बाप्पाच्या आगमनासाठी फक्त एकच दिवस बाकी आहे. उद्याचा दिवस आमच्या हातात आहे तयारीसाठी. तर दुपारचे झाले, दुपार नाही आता संध्याकाळच झाली, संध्याकाळचे झालेत 5 पावणे 5 झालेत. तर पुढे काय आता ज्यांची जशी प्रिंटिंग केली तुम्हाला त्याचे सिनेमॅटिक शॉर्ट्स पण देईन आमच्या प्रिंटचे, आणि बाकी बस पुढे असेच जोडून राहा. तर तुर्ब्याला आलो आहे आम्ही. तर हा आमच्या मंडळाचा लाडका कार्यकर्ता. म्हणजे असे सुंदरता त्याची ना, आणि त्याची सुंदरता ना, आम्ही तर सगळे विचलित झाले त्याच्या सुंदरतेने. एकदा तुम्ही बघा, एकदा आपण याची सिनेमॅटिक शॉट देऊया. वाह क्या लड़का है, वेरी हैंडसम बॉय, इससे तो बहुत मजा आएगा. कशी वाटली अंडा प्रिंट? मस्त केली. अंकल आपको पसंद आया? अशी पकड ना हातात. तर इथे आमचं वाहन, गणपतीचं वाहन, ज्याच्याने आपण गणपती आणणार आहे. तर ही आपली लॉरी आहे. आणि आत्ताच आमचं अर्धं काम झालं आहे. हे बॅनर वगैरे लावलं आहे, ते मंडळाची पोरं बसलेत, सगळे बसलेत असेच गप्पा मारत. तर तुम्ही आपण उद्या सकाळी कसं जायचं? उद्या सकाळी गाडीने जाणार. 9 वाजता आपल्याला जायचं. आपली गाडी आहे बघी तिथेच आपली, ती दाखवली तुम्हाला, तीच आपली गाडी आहे. हीच आपली गाडी आहे. कमीत कमी 50-60 मुलांच्या मॉपने आपल्याला जायचंय परळ वर्कशॉपला. एक नंबर. आणि बाकी कसं तिकडे? बाकी तिकडे आता 1-1.5 वाजता आपल्याला मूर्ती भेटून जाईल. त्यानंतर आपण 4 वाजता आपल्या नेरूळमध्ये येणार. 4 नंतर आपले आगमन चालूच कंटिन्यू. उद्या जल्लोष आहे, फुल राडाच असणार. जल्लोष सगळ्यांनी असं. आणि बाकी काय, बाकी आमचं कामाचं चालूच राहतील. आता डेकोरेशन पण बाकी आहे वगैरे. तर आमचा एक हा लाडका कार्यकर्ता आजारी होता. अजून एक लाडका कार्यकर्ता आजारी आहे. तो पण आजारी. याची ब्राईटनेस वाढवली आहे सध्या मी. याची ब्राईटनेस जाम कमी आहे. स्प्राईटची बॉटल पोरांना पण घेऊन येऊ. तिकडे पण घेऊन. स्प्राइट लगा ठंड रख. आली ना बाई, आली ना बाई. चांगलं वाटतं बोलतो. काय काय पाहिजे? गणपती बाप्पा मोरया. चला भावांना आपली मूर्ती बघायला. तर आता मी परेलला आलो आणि बाकी सगळे मंडपात आहेत. डेकोरेशनचं काम चालू आहे. लेडीज लोक सगळे हार वगैरे बनवत आहेत आपल्या बाप्पासाठी. सकाळी आपलं आगमन आहे आणि आम्ही आता बाप्पाची मूर्ती बघायला चाललो आहोत. फायनल टचअप आता बाकी आहे. तो मूर्तीचं काम पूर्ण आता करून लगेच उद्या सकाळी परत आगमनाला यायचं आहे इकडे मूर्ती घेण्यासाठी. बघूया आता तिकडे जाऊन कशी मूर्ती बनवली सिद्धेश दादाने. पुढे दिवेश दादा आणि केतन दादा आहे आणि प्रकाश दादा मागे बसला आहे. बाकी सगळे तिकडे मंडपात डेकोरेशनचं काम करत आहेत. तो बघू चला डायरेक्ट कार्यशाळेत जाऊन.
आम्ही आलो परेला. बघू आता मूर्ती कितीपर्यंत चालला आहे. उद्या आमचा आगमन आहे. बघू केतन आणि दिवस आता चालला आहे. पुढच्या गेटने एंट्री नाही भेटली म्हणून आम्ही आता मागून चाललोय. गर्दी खूप आहे इथे. उद्या संडे असल्यामुळे जास्त गणपती निघणार आहेत कदाचित. बोल ना. आपल्या मंडळाचं हे चालू आहे आता. आपलं मूर्तीचं हे चालू आहे. आखणी. परेलला पोचल्यानंतर मूर्तीची कंडिशन बघून आम्हाला काहीच सुचत नव्हतं. कारण की सकाळी आगमन होतं, सगळी तयारी जोरात सुरू होती आणि मूर्ती आमची अजूनही पूर्ण नव्हती. त्याच्यामुळे पहिलं तर काहीच सुचत नव्हतं की आता काय करावं. नंतर मग धीर धरून आम्ही एकेकाला तिकडच्या मजदुराला पकडून काम करायला सुरुवात केली. पण तिथेही आम्हाला नीट कोण रिस्पॉन्स देत नव्हतं. शेवटी इथे तुम्ही बघू शकता केतन दादाने स्वतः ब्रश उचलला आणि तो कलर करायला लागला. आणि शेवटी कसं ना कसं करून आम्ही एकेकाला आणून ती कामं करत होतो. अशा प्रकारे हळूहळू करून आम्ही काही ना काही करून मूर्ती पूर्ण करायला सुरुवात केली. आणि सकाळी 6 वाजले तरी आमची मूर्ती काही पूर्ण व्हायचं नाव घेत नव्हती. आम्हाला टेन्शन आलेलं खरंच, पण काही करून आम्हाला मूर्ती पूर्ण करायची होती. Meanwhile, बघा नारळ फोडतात आपली. सगळे पोरं जमलेली आहेत आज. तर बबलू, आज आपण आता कसं जाणार आहे, कसं ते सांग एकदा. आता आपण इथून आपल्या निघणार मंडळीला. आपण पाम बिझनेस गाडी टाकणार आहोत. ओके. 11ला एंट्री स्टार्ट होते आतमध्ये. आता चालेल. 11 पण वाजले, त्याच्यामुळे मुंबईला आपल्याला आतमध्ये एंट्री आत्ताच भेटेल 11 हो. नंतर. आणि आपण डायरेक्टली हायवेने परळ वर्कशॉपला जाणार आहोत. तिकडे आपल्याला एकचं टायमिंग दिलेलं आहे मूर्ती बाहेर काढा. तरी आपल्याला मूर्ती वगैरे बाहेर काढता काढता आपल्याला 2-2.5 वाजतील. त्याच्यानंतर मग जसं टाइम होईल तसं आपण ट्राय करणार आहे लवकरात लवकर आपली मूर्ती इकडे यायची. कारण पुढची आपली मिरवणूक खूप भव्य आहे. त्याच्यामुळे आपल्याला जेवढं लवकर होईल तेवढं इकडे यावं लागणार. आपली मूर्ती परत यायला सासवड डेपोतच थांबेल. मग इथूनच आगमन वगैरे सुरू होईल. 5 minutes later. नहीं तुझसे है मेरा दिल मिलने को तेरा देवा. आई ग आनाय रे आनाय. अरे 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 आई ग तुझसे नको तेरा देवा. हे बरोबर लागले दिव्या. Hours later. तर आपण परळ वर्कशॉपवर पोचलो आहे. आपली ट्रक पण इथे लागली आहे. सगळी मंडळी आपली उतरली आहे. अर्धी मंडळी आत आहे, आपली मूर्ती रेडी करून घेत होते. आणि अर्धे जे स्कूटीने आलेले ते पोचलेत आपल्या
वर्ष जवळच आहेत. आता भरपूर जणांचे मूर्त्या बाहेर निघतात, तर आपल्याला लेट होणार आहे. आपल्याला 2चा टायमिंग दिला आहे तसा. तर बघूया कसं होतंय पुढे. पटकन निघू म्हणजे आपलं आगमन लवकर सुरू होईल नेरूळला पोचून. आपलं भरपूर आहे म्हटलं तर मग लवकर सुरू झालंच पाहिजे. तर मी दाखवत राहीन तुम्हाला काय काय. आता भरपूर मूर्त्या ऑलरेडी बाहेर निघाल्यात. आणि परळीचा राजा निघाल. परळीच्या राजाचं एक मस्त जय मल्हार जेजुरी करणार आहेत मला वाटतं. मस्त बनवलं आहे, कमान बनवली आहे पूर्ण. तर बघूया आपण पुढे दाखवत राहील तुम्हाला. आपण कारखान्यात आलोय. आपला शिव्याबाई पण आलाय. आपली मूर्ती या साईडला आहे मला वाटतं. तर आपण मंडळाच्या कार्यकर्त्यांना सर्वांना आपण बिर्याणी मागवली आहे. ते पोरं 4-4, 5-5, 6-6 तास बिना काय खाता वगैरे असतात. तर मग आपण बिर्याणी मागवली आहे गरमागरम. नंतर खाऊ थोड्या वेळात. खाली ठेव. हाय फ्रेंड्स, वेलकम टू परळीचा राजा. तसेच परळीचा राजा जय मल्हार. फायनली आम्ही रात्री 11 वाजता आलेलो. फायनली आता मी नंतर आलोय. मी सकाळी आलोय. हे लोक म्हणते 4-5 जण हे मूर्तीसाठी पूर्ण वेळ थांबलेलं आहे. मस्तपैकी रात्रभर बसून मूर्ती केली आहे. एका दिवसात करायची होती बोललोच होतो. हे चालू होतं आमचं. आम्ही एकाच दिवसात केली शेवटी. आता हे काय, हे बघा, एका दिवसात नाही, एका रात्री केली. आणि आता धोतर घेऊन आले. आमचे 5 पांडव इथे होते. हे आता हे धोतर शाल सगळं आणलं, कमरपट्टा. हे आता घालू आम्ही. आता मोहित दादाला शोधतोय आमचा धोतरवाला. तो घालून देईल पटकन कसं होईल. बाप्पाला चांगले कपडे घालून लगेच आम्ही निघणार आहे. लवकरात लवकर निघायचं म्हणजे आमचे ढोल ताशा पताय सगळं आतुरतेने वाट बघतात. आमचे एकता मित्रमंडळाचे फॅन खूप आतुरतेने वाट बघतात. माझं नाव सुरेश गाडी आहे. पक्या दादा खूप नाचलाय. एका माणसाच्या मागे तर खूप नाचलाय. त्याला तो वर्षभर नाही विसरणार आहे. तर आपण आता जाताना दाखवा. जरा धावपळ झाली आमची. काय चाललंय इथे? जेवढं आता काय म्हणजे काय मूर्ती बनली का आपली? मूर्ती बनली का आपली? आता धोतर लावतात. आणि प्रभावाचं थोडं फिनिशिंग बाकी आपलं. कितीपर्यंत निघेल साधारण? आता टाईम काय झाला? 3:15 तर मी एक्सपेक्ट करतो. पण त्याच्या पुढे किती वेळ लागेल मला माहिती नाही. अजय सिरसे, तुम्ही काय सांगणार? भूक लागली काय? सध्या मी जेवायची इच्छा आहे की लवकरात लवकर निघावं बाप्पा. हो ना, आपण 5 ठरवलेलं, 5ला नेरूळला पोहोचणार. 3 वाजले तरी आपण परळमध्येच आहे. यावेळेस लेट होईल जरा. फायनली मूर्ती मिळालेली आहे. आणि ज्या क्षणाची सगळे वाट बघत होते तो दिवस आला आहे.
आम्ही आता नेरूळला चाललो आहोत. ट्रकमध्ये काही पोरं आहेत, काही मुलं बाईकवर येत आहेत मागून. रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती, पण फायनली मूर्ती मिळाली आहे.